मेरे सभी मुस्लिम भाइयों को अस्सलाम वालेकुम। जय भीम। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजे साहेब यांनी या पीएल लोखंडे मार्गवरील वार्ड क्रमांक 150 मधून आपली मुस्लिम कॅन्डिडेट या विभागाला दिलेली आहे। गेल्या 25-30 वर्षापासून या ठिकाणी कुठल्याही पक्षाने मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं नाही। आज पहिल्यांदा या युवा महिला कार्यकर्तीला दीपक भाऊ निकालजे यांनी या 150 मधून उभे केलेला आहे। हा 150 वार्डचा जर विकास आपणाला करायचा असेल, या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी या वार्ड क्रमांक 150 चा गॅस सिलेंडर लक्षात ठेवा, मनात ठेवा। येणाऱ्या 15 तारखेला आपण आपले अमूल्य मत या विभागाची स्थानिक उमेदवार आयशा अन्सारी यांनाच द्यावी। त्यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा। या पीएल लोखंडे मार्ग वरील तमाम मतदार बंधूंना मी आव्हान करतो की येणाऱ्या 15 तारखेला कुणाच्याही भूल थापाला आपण बळी पडू नका। कुणालाही घाबरण्याचा प्रश्न येत नाही। जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो बजावण्याची वेळ आज आलेली आहे। मी या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही, पण एकच बोलणार, ताई माई अक्का विचार करा पक्का। बाकीच्या उमेदवारांना द्या धक्का आणि आयशा अन्सारी यांच्या समोरील बटनावरच मारा शिक्का। तर लक्षात ठेवा, गॅस सिलेंडर। जय भीम। हमें लाइक करें। मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें।